700 कोटी बरोबर आहे. आता कमर्शियल डीलिंग मध्ये जर करायचं असेल ना, तेवढी जर आपली जर धमक असेल तर आपण म्हणू की 600 कोटीची बँक गॅरंटी द्या. 100 थोडीच म्हणतोय, साधारण त्याला आपण किती मागितलं जस्टिफिकेशन काय सांगा तुमच्या जस्टिफिकेशन काय नंबरचं तुझं काय म्हणतंय की आपण किती मागितलं पाहिजे? नंबर 60 कोटी मध्ये खर्च भागतोय, तुझं म्हणणं किती आहे? 75 मागायचे का? आता 60 कोटी अजून एक त्याच्यामध्ये जो काही आपण ऐकायला मिळेल, आता हे काय खरं खोटं मला माहित नाहीये. आता हे जे बँक गॅरंटी आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये बँक रिलीज करायला नाही करायला आपण नाही, त्याच्यामध्ये प्रश्न अरे झालेले तीस ऑपरेटिव्ह बँकेचे नाही ते खोटे असतात. तुला केलं नाही बँक गॅरंटी 7 कोटी सुद्धा देणार आहेत, पुण्यात खूप कमी मिळत असते, भरपूर कमी आहे. मी ते म्हणत होता पॉईंट ते कोण बँक देणार ते पहिले, आणि हे आपण 7 कोटी मिनिमम मागतोय. उद्या टेंडर मध्ये एखाद्याने म्हणलं की मी तुम्हाला 100 कोटी देईल, एखादा म्हणलं तुझं काय सोडून 16 कोटी मध्ये केलं आहे. 60 कोटी 100 कोटी म्हणाल का कोण की तिच्या खिशातले पैसे तो थोडीच म्हणणार आहे. अरे त्याला पैसे नाही द्यायचे. अरे त्याला पैसे बँक गॅरंटी सिलेक्शन व्हायचे क्रायटेरिया मध्ये सिलेक्ट तू देणार आहे, तुम्ही सांगितलं प्रमाणे देणार नाही. काय वाटतं तुम्हाला पहिले, म्हणजे तुम्हाला काय वाटतं किती मागितले पाहिजे आपण? 2620 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. एक मिनिट बँक गॅरंटीचं म्हणतात ते. बँक गॅरंटीचं सांगतोय. तुम्हाला आकडा किती असावा असं बँक गॅरंटी? बँक गॅरंटी जी आहे ना, एक तर फुल प्लॅन सँक्शन केल्यानंतर काय बिल्डर म्हणतात की बँक गॅरंटी द्यायची काय गरज आहे? आम्ही साहेबांना विचारतो आणि आपला प्लॅन सँक्शन केला. मेन मुद्दा केस पॉइंट आहे. केस आहे ना, बँक गॅरंटीची डिमांड जी आहे ना, तुमच्या सिनारिओ टू सिनारिओ असते. उदाहरणार्थ समजा मी म्हणलं मला म्हणजे आपण सगळे म्हणून असं एक विषय केला की आम्हाला बँक गॅरंटी काय देणार तुम्ही, आम्हाला अजून 10% वाढवून द्या, ऑफर मध्ये 10% वाढवून द्या. आमची धमक आहे, बँक गॅरंटी न घेता आम्ही काय झालं तर पुढचं पुढे बघू. हा कोण म्हणणार लक्षात आलं का? बरोबर ना ज्ञानेश्वर? समजा आपण असं म्हटलं की हे जे डीलिंग जे पर्सन टू म्हणजे डील टू डील आहे ना, ते वेगवेगळं राहू शकतो. एखादा आपण एखादा म्हणतो की बँक गॅरंटी फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन नाही करत, तुम्हाला बँक गॅरंटी पाहिजे किती 300 कोटी. या मुद्द्यावर मी सहमत आहे की बँक गॅरंटी आपण एवढी डबल भारतीय निवडणूक कोणी देणार नाही. देणार नाही ना. 100% नाही. दोन कोटी सोडा आपण यावरती घेतलंय का? आपल्याला प्लॅन वन टाइम सँक्शन पाहिजे. हो ते घेतलं. वन टाइम प्लॅन सँक्शन हे होणार काय नाही. म्हणजे काय? याच्यात फक्त कारण आपण की किती शेवटी logic केल्यावर काय वगैरे केलं? इतकं घ्यायला वर्षभर लागतं. खाली होणार का? त्यानंतर एक वर्ष थांबायला आहे ना. खाली होणार का? ते कुठेतरी ते कुठला मुद्दा आहे? हे सगळे मुद्दे आहेत. हा सगळे मुद्दे आहेत. फक्त एक नव्हतं, skip केलं नाही. Skip असं आहे. तुम्हाला सांगितलं आता, साधारण जे आपले जेंडर डॉक्युमेंट पाहिजे होते, ते बिल्डिंगला आपण पाहिजे. मुद्दा आलाय नाही आलाय किंवा रिवाईज मात्र बरं का? त्याच्यात म्हणजे म्हणून मी म्हणतोय की बँक गॅरंटी 100% पाहिजे, तर काही किंमतच नाहीये. पण ती जनरली एक बिल्डरचा ट्रेंड आहे की खूप बँक गॅरंटी बिल्डर देत नाही, ती पण फॅक्ट आहे. ऍट द सेम टाइम आपण बँक गॅरंटी मागताना आपलं लॉजिक काय आहे याची पण आपल्याला गॅरंटी पाहिजे. तर हे तिन्ही मुद्दे बसवत असताना मी तुम्हाला ते सांगितले किंवा कन्स्ट्रक्शन आणि बाहेर 3 वर्ष राहायचा खर्च हे जर काढलं तर हे साधारणपणे ते सांगितलं ते ठीक आहे. 32 रुपयानं कॉस्ट धरलेली आहे, आपला आहे तसं फरक बांधायचं. लक्षात आलं? कन्स्ट्रक्शन कॉस्ट आता ते 3200 3500 करायची का काय करायची, पण त्याचं ते सांगतं की हे भाडं सुद्धा धरताना महिन्याला 25,000 रुपये. हे जर तुम्ही सगळं म्हणून 3 वर्षाचं भाडं हे ते सगळं जर धरलं तर ही साधारणपणे सगळी मिळून रक्कम 60 कोटीच्या आसपास येईल. आपलं लॉजिक हे आहे की अर्धवट काहीतरी झालं, बिल्डर निघून गेला, काय वाईट गोष्ट झाली देव नको, तर पुढं काय करायचं? आता त्यात तुम्ही म्हणता तसे दुसरे पण मुद्दे येतील. अर्धवट म्हणजे कुठं तो गेला 3/4 पर्यंत बांधकाम झालंय, परत 500 तर बांधू शकत नाही आपण, तो सिनारिओ वेगळा झाला. लक्षात आलं का? ते सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन तशी करायची तर खूप वेळ लागेल. त्यावेळेला आपल्याला विकायची वेळ येत आहे आणि पुढचं राहिलेलं पूर्ण करायची वेळ. हे काय आहे की हे एक पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये सिक्युरिटी असते. हा काय
तो पण पॉईंट बरोबर आहे ना. तो कधी जायचं म्हणजे म्हणतो. समजा काय झालं बाबा, last minute Actually, ला. PMC ना त्यावेळी मागच्या वेळेला म्हणलं होतं की बँक गॅरंटीपेक्षा तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट मारला त्यांनी ते सुधारित नव्हता. काय सांगतो तुम्हाला म्हणजे काय आहे की त्या तशा प्रकारामध्ये तुम्ही दुसऱ्या मोडमध्ये गेला बिल्डर ना बोलायचं 100 कोटी आहे तर तो तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला 100 कोटी देऊन मग तुमचा प्रोजेक्ट काय करतो हा. हा विषय आहे ना. सिंपल आहे नाही, guarantee हे कागद आहे. ज्या ज्या उद्देशाने ठेवा ते असं मला वाटतंय. आता सर्व एज्युकेटेड लोक आहेत. तुमच्या मताने किती पर्सेंटेज बिल्डर असं आज बँक गॅरंटी रेडी होईल? मी एक सांगू का, एक मिनिट अंकल, एक मिनिट. आपण मागच्या कमिटीमध्ये होतो की ज्यावेळेला ठाकूर साहेबांनी आपण सगळे काम करत होतो त्यावेळेला बरेच डेव्हलपर इथे येऊन गेलो. त्यांचं बडेकर काय म्हणतात, बडेकर म्हणजे एक नाव सांगतो फक्त, किंवा आजबे असतील, एक धनकवडे असतील, ते काय बोलत होते आपल्याला, आम्ही तर वन टाइम प्लॅन सँक्शन करतोय आणि तो Bank guarantee त्याच्या नावाने करतोय तर आम्ही बँक गॅरंटी का देऊ? सर्व हे म्हणतो आजची दिवसात म्हणतो किती दिलं मान्य केलं ही बँक गॅरंटी तुम्ही किती तरी सुद्धा आपण बँक गॅरंटी पाहिजे सर. तुम्ही लोक किती direct pass करता? म्हणजे थोडक्यात काय माहितीये का या याचे टीम डेव्हलपर ऑलरेडी बोलून गेले या प्रोजेक्टमध्ये पत्रे लावले ना बिल्डरचे 100-125 कोटीच्या वर तुम्ही गेलेले नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. 150 crores investment आहे. तर एक काम करू, एक पाच मिनिट लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आपण बोलतो ना की काय सँक्शन करून झाल्याशिवाय एखादी होणार नाही. ते सगळं दुसरी सांगतो. तिथेच विशेष नाही. विषय म्हणतो. हे 60 काही problem नाही. 60 amendment आहे. घेतोय ना आपण. नाही मॅडम ऐका ना, नाही मिळालं नाही मिळालं आता काय आपला निर्णय झाला. नाही, नाही, बिल्डरसाठी calculation असतं. कागद म्हणायचं नाही 100च करायचं उद्या नाही झालं तरी आपल्याला रिकॉर्ड झाला. पण ते सगळ्यांचं मान्यता पाहिजे हाच विषय. हां. कसं आहे की असं हो, विकासाला बँक गॅरंटी नाही त्याचे आपण काय म्हणतो, समजा आपण उद्या 50 कोटी ठेवली, पण तो डेव्हलपर येणार आहे ना, त्याला आपण तिथे दिले ना तो बँक गॅरंटी किती आहे? एखादा म्हणून मी 80 Minimum. देतो, एखादा Minimum म्हणतो 100 किती? देतो. मिनिमम त्याच्यावर त्याचा क्रायटेरिया ठरणार आहे ना, त्यामुळे तो ऑटोमॅटिक वाढणारच आहे ती बँक गॅरंटी. ती काही कमी नाही होणार, फक्त तो देणारा भेटला पाहिजे. तो टेंडर नेणार आहे, तो टेंडर काही जे टेंडर आहे ना, हे आपण टेंडर नेणाऱ्यासाठी तयार केलेले आहे. आता यात पण चेंजेस वगैरे लागले, आता इकडे चेंज झाले. हे पण हे झालं आपलं या सगळ्या मुद्द्यांवर वाचन झालं की हे पण एका वाचन करून घेऊ. फक्त आता त्या यांचे आकडे ते पाहिजे नका करू, याप्रमाणे इकडे आकडे येतील. आता तेच सांगतो मी की अगदी बँक गॅरंटीचा जो काय ची सगळी चर्चा झाली त्याच्यावर नाही काही ऍब्सोल्यूट नंबर प्रत्येकाने काही मिनिमम 40 कोटी टाकावं. 40 कोटी टाकावं. मिनिमम एक मिनिट, मला वाटतं की 50 कोटी तरी असेल. शेवटी मी माझ्या फ्लॅटची किंमत काही लावून म्हणत नाही, नाही. हे वेगळं आहे. नाही नाही, आपण आता ही ज्या मध्ये म्हणतात ना कारण की एवढं साधन आपल्याला रेकॉर्ड टेंडरला लाईन लावणार आहे साहेब. हा? एवढं झालं. शेवटी काय रेकॉर्ड टेंडरला लाईन लावू शकतो. समाधान पण होणं गरजेचं आहे ना. जर 10 जणांचं पैकी 8 जण होत असतील नाही हेच करा तर तेच करायचं. आपण ते रिकॉर्डला जाऊ आणि 4 वेळा रिकॉर्ड त्याला पुढे हे नाही. आज जर आहे ना मेरिट वाल्यांनी सांगितलं की 12,500 रुपये सेलेबल रेट पकडलाय. 12,500 ठीक आहे ना, त्याला जबाबदार फ्लॅट सगळी आहे. 500 स्क्वेअर फीटाचा फ्लॅटचा त्याला जबाबदार कोण आहे? 60 लाख रुपये. आपण 1 करोड पकडतोय. हा, नाही, नाही. ते काय आहे कन्स्ट्रक्शन करतो की 3 वर्ष तुम्हाला बाहेर राहावं लागतं. ठीक आहे ना, ठीक आहे. 3 वर्ष जरी 25,000 रुपयाने 3 लाख रुपये 9 लाख रुपये 60 9 10 70 लाख रुपये अजून 5 लाख रुपये 75 लाख रुपये. सगळं 220 कोटी आपण सरळ अंदाज घेतो. 220 कोटीच्या आसपास 60 कोटी असावी असं मला वाटतं. ऑलरेडी काढलेलं आहे ना त्यानुसार आपण पुढे चालू आले नाही तर नाही आले तो आता सगळ्यांचा देश आहे. साधारण 40-42 कोटीच्या आसपास कन्स्ट्रक्शनचा खर्च जातो. प्रत्यक्षात आला आणि आपलं जे राहायचं जे आहे तुम्ही त्याच्यात आता दुसरे 16 कोटी ऍड करायला लागला. मी तेच म्हणतो ना ते 16 कोटी आहेत ना. 1% EMD आणि 2% 16 कोटी ऍड करा की तुम्ही. की 40 कोटी मी म्हणतो त्याच्या 16 कोटी ऍड केले तर आपण म्हणू शकतो. सिक्युरिटी पॉईंट 1% ते 2% सिक्युरिटी सिक्युरिटी पण ते काय नंतर आहे ना
अरे बाळा ते पैसे आपल्याकडे आहेत ना पैसे डायरेक्ट कॅश डायरेक्ट एक काम करू कॅश ते 1616 ठेवा नाही 50 हा. ते 1616 ठेवा हा. कारण ते आपल्याला हातात देत आहे. It means 50. That's good. हा. 16 गेला 5 तुमचं म्हणणं किती 50 50 ते 16 तुमचं 50. नंबर सांगायचा आता इकडे तिकडे बघायचं नाही नंबर बोलायचा कसा काय प्रश्न विषय सोडतो म्हणजे आपल्या समज पाहिजे सांगतो नंबर सांगतो शेट्टी ऐका त्याचं कॅल्क्युलेशन होतं 40 50 60 50. 50 50 60 50 प्लस 60 समोर 50 माझं plus 40 आहे actually. बाकी माझं कमी आहे. 50 plus 16. तुमचं 50 50 50 plus 16. काय नाही पाहिजे. विधी आणि मग ते सगळं calculation करताय ना. आलं होतं चालू कागदाचं बिल्डिंग तुम्ही- राहू दे. Exactly. 100 हिशोबाला. झालं इथं 18. ह्याच्यात जरा ऍक्टिव्ह राहिलं Thank you, पाहिजे. पण आम्ही एक टक्का तुम्ही 4500 वर डायरेक्ट 3 2 म्हणले की झाले की इथं अरे 4 ऐका ना अहो ऐका ना आलं ना मग आलं आणि आपण आता बहुमताचा तो घेतला ना ते म्हणजे अभ्यास करतो आपल्याला 4-500 केलं 3 वर्षाचा प्रश्न आला तुम्ही कोण करायचं थांबा थांबा अजून संपलं काय प्रश्न पुढचं सांगतो मी तुम्हाला त्याचा पुढचा मुद्दा काय असतो बँक गॅरंटी जी आहे बँक गॅरंटी रिफंडिंगची प्रोसेस 2 प्रकारे होते एक तर पूर्ण प्रोजेक्टला युनिफॉर्म राहिली किंवा आता परत तोच विषय आला की आपण ही गॅरंटी घेतली प्रोजेक्ट जसं जसं वर सरकतोय तशी गॅरंटी कमी कमी होती हा, कमी होईल. इतपत झालाय 2 मिनिटं पूर्ण सांगतो हा. बाबा हा प्रोजेक्ट समजा 1/4 लेवलला त्याच्यानंतर हाफ लेवलला 3/4 लेवलला आला 90% कंप्लीट झालं 10% न प्रोजेक्ट जसं जसं वर जातो ना तसं तसं माझी ह्या प्रोजेक्टवरची रिस्क कमी कमी होत जाते बरोबर हे तुम्हाला नाही सांगायला म्हणजे सुरुवातीला त्याच्या हातात जेव्हा तुम्ही चाव्या देतात त्यावेळी 100% रिस्क घेऊन चावी दिलेली असते पण जसं जसं प्रोजेक्ट वर जातोय तसं त्याची रिस्क कमी Risk होते कमी. त्यामुळे जनरली बँक गॅरंटी जी आहे ती बँक गॅरंटी ही इयर ऑन इयर किंवा हाफ इयर ऑन हाफ इयर अशी रिलीज केली जाते म्हणजे काय केलं जातं की तो जो नंबर आहे तो नंबर त्या त्या प्रपोर्शन मध्ये कमी केला कमी जातो. करायचं. म्हणजे समजा आपण असं धरू की 5 टप्प्यात केलं ते 50 कोटी 5 टप्प्यात केलं तर पहिला टप्पा पूर्ण झाला समजा आपल्या प्रोजेक्टचा तर ती 50 ची ऑटोमॅटिकली 10 कोटी त्याची रिलीज होती आणि त्याला 40 कोटीच राहते जेणेकरून त्याची लायबिलिटी कमी होईल दुसऱ्या टप्प्यात गेलो तर 20 कोटी परत दिले जातील 30 कोटी परत दिले जाणार नाही रिलीज केली Release जाते केली. 30 कोटीची बँक गॅरंटी असं करत करत बँक गॅरंटी इयर ऑन इयर रिलीज केली जाते आता आपल्याला ती रिलीजची प्रोसेस आपल्याला ही अशी ठेवायची आहे विचारायला लागेल कारण आपल्याला येताना 60 कोटीची येणार एक कागद येणार 60 काय कोटीचा काय? हा. 50 कोटीची 50 कोटीचा हा. ते रिलीज करताना आपण 10 कोटीची करू शकतो नाही होत ती प्रोसेस असते बँक गॅरंटी त्यासाठीच असते ती. बँक बँक गॅरंटी clearly सांगितलं होतं. आणि आपल्याकडे मला वाटतं की 30% प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पहिला 30% त्यानंतर आपण रिलीज मग हे ह्याला जर आपण हे लिंक केलं की साधारण एवढं पर्सेंटेज जर आपलं बांधकाम झालं ते तर काय आपण एवढं ते झालं माहिती ना. आहे का? याचा सगळ्याचा परिणाम होऊन आला माहिती का तुला तू जेवढा टाईट करशील ना तुझं 170 कमी होत जाणार. तुझी वाईस वर्षा विचार कर हा. शेवटी मी जेवढे पैसे अडवणार तेवढा वेळ मी आता याच्यामध्ये रिलीज त्याच्यामध्ये करायचे आपण जिथं जेवढे पर्सेंटेज असेल तेवढं सोडायचे तेच सांगतो ते की 10% काम झालं तर 10% रिलीज करायचं 25% चार्ज तुला ठेवा. आम्ही पण तेच म्हणतो ना 25% आपण तो काय काय करतो माहिती आहे? बँकेत चार्ज त्याच्यामध्ये कंपनीला रिलीज करत जाते. आर्किटेक्टचं पत्र जातं की एवढं काम झालंय आपलं KYC आहे आणि ते release. 25% चार्ज नाही. 25% 4 करायचे का 20 चे 5 20 ची 5 करा, 20 ची 5 करा. 50 आहे म्हणून म्हणतो. 25 चे कारण 25 चे 4 कसं म्हणजे आहे? 20 ची 5 गुड रिझन आहे. 20 चे 5 20 ची 5 205 किती झालं कोटी होती पण इथं पण चेंजेस पण लागतील बरं का कारण इथं 95% आता तो नाही म्हणते, सगळं बदलून तो सांगतो. हो आता आजच्या याच्यावरती ते बदललं त्याचा जाऊच आता नका हे डॉक्युमेंट जमा करा नव्हता टेंडरचे पहिला करायला काय गेलं नाही. 10 कोटीनं कमी करतो आपण 5 20 इज करेक्ट. 5% येतील 5% कुठले असतील ते आपण 20%. करंटला विचारू एक्झॅक्ट 5% लिंक कम्प्लिशन
हे एक्झॅक्ट 5% काढून देऊ म्हणून मला सांगा. ग्रीन कंप्लीशन आणि ठीक आहे, डायरेक्ट टोटल आरसीसी कंप्लीट झालं. ते करू डिझाईन सेक्शन हा टप्पा झाला नाही करायचं प्रश्नच नाही. काम कन्स्ट्रक्शन साठी जाईल. कन्स्ट्रक्शन टप्पे आणि ते फाउंडेशन पासून सुरू झाल्यापासून ते वरचं डायरेक्ट शेवटचं तुमचं फिनिशिंग आयटम्स पर्यंतचे 5%. 5% झाले असं दादा रिलीज करायची ओके पुढे हे झालं क्लिअर. रिलीजचा पण विषय भेटला. रिलीज झालेला आता कुठला झाला बाबा अजून कुठल्या आकडे राहिले एक दोन पाच येतात. परफॉर्मन्स ती काढली ना आपण 16 कोटी ना. 10 त्याच्यानंतर ते 6 आणि 10 तिथं आज 1% नका लिहू. नाही 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 6 कोटी 6 कोटी 10 कोटी. 10 कोटी करेक्ट टक्क्याने कोटी. टेंडर नोटीस फायनल झाली 7 कोटी नोटीस फायनल झाली आता डिस्कशन मध्ये फायनल नेटवर्क झाली, टर्नओव्हर झाला, प्रोजेक्ट एक्सपिरियन्स झाला, टेंडर पास झाली, EMD झालं, बँक गॅरंटी झालं, परफॉर्मन्स डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट झालं, नंबर ऑफ इयर्स परफॉर्मन्स 3 वर्ष ठेवलेले आहेत आपण. नो कन्सोर्शियम जेवी तो क्लिअर आलेला आहे मुद्दा. नो काय कन्सोर्शियम जेवी नाही करायचं. जेवी नाही करायची. बिल्डरची नो कन्सोर्शियम जेवी नो कन्स्ट्रक्शन जेवी. तो एक मुद्दा घातलेला आहे. त्याच्या तर व्यतिरिक्त आता समजा जेवीचं ठेवलं तर आपल्याला एखाद 2 ऑप्शन चांगले पण देऊ शकतो. परफॉर्मन्स 3 वर्ष 5 वर्ष परफॉर्मन्स 3 वर्ष 5 वर्ष इंडियन हिस्ट्री नो जेवी. अरे हो 5 खूप होतं. 3 वर्ष 3 वर्ष खूप झालं. 3 वर्ष खूप झालं. नवीन फ्लॅट घेतल्यानंतर 3 वर्ष आपलं सेटअप होतं. 3 years. पहिल्या पावसाळ्यात कळलं तुम्हाला काय वाजलं. ऐकून घे ते पैसे तू सांग तसे पण ते पैसे सफिशियंट नाही. जर समजा खरोखर जर बिलो क्वालिटी बिलो पार वर जर झालं ना त्याला काय अर्थ पण नाही. तुम्ही किती ब्लॉक करता समोरचे व्यवहार करणार 5 वर्षानंतर ही रिड्यूस युअर त्याच्याला आपली ऑफर पण Offer आपण त्या लक्षात घ्या. मायनस करत नाही, 3 वर्ष sufficient आहे. असं नको व्हायला की आपण 170 आणि आपण एवढं टाईम केलं की आपण डायरेक्ट 100% एका बाजूला. त्यामुळे तुम्हाला फ्लॅट आपण ते मला वाटतं रेंटलसाठी 1 लाख रुपये ठेवले. रेंटलचं डिपॉझिट म्हणून हा डिपॉझिट रेंटल डिपॉझिट कमी 1 लाख रुपये. ते ठीक आहे. माझ्यामध्ये हे तर क्रायटेरिया पॉईंट ऑफ व्ह्यू एवढे सगळे होते. त्याच्या व्यतिरिक्त आणि काही कोणाचं सजेशन असतं तर सांगा. म्हणजे हे फायनल आपण या पद्धतीने करून घेऊ. त्याच्यातला तो ह्याचा जो मुद्दा तो डायरेक्ट टाकायचा का त्याच्यात राहणार की जी आपली जागा आहे त्याच्यावर तो लोन नाही करणार. ते टेंडरमध्ये आलं. आहे की आलं ना ते? टेंडरमध्ये आलं. टेंडरमध्ये agreementमध्ये येणार आहे. या मुद्दे घेऊन तरी आपल्याला टेंडर घेऊन जायचं. टेंडर मध्ये ते आपले बाकीचे कोण सगळे आहेत. कधी काय असतो त्याची ताकद किती आहे त्यांनी आपल्याला काय द्यायचे आपण म्हणजे ते एवढंच असतं. बाकीचे जे सगळे लिगल पॉईंट आपल्या टेंडर मध्ये असतात तो ते टेंडर विकत घेऊन जाणार 1 लाख रुपये देऊन म्हणजे मग ते भरून आता आपल्याला ही जे क्रायटेरिया जे आहे ज्याला उदाहरण आपण जे ह्याचं जे वाचलं होतं की 5 प्रोजेक्ट अमुक वगैरे त्याच्यात जनरली काय असतं की प्री क्वालिफिकेशन जे क्रायटेरिया जर तुम्ही डिफाईन केले नाही तर टेंडर विकत घेतल्यानंतर समजा त्याचं जर काय अडचण आली किंवा त्याचं काय क्लिअर क्लॅरिटी आली नाही तर ते बिल्डर भांडायला लागतं. तो तुम्ही हे पहिलं आम्ही सांगायला पाहिजे. म्हणून तर आपण करायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ते विकत घेत असताना एक त्यांनी पत्र तयार केलेलं आहे. हे जे आताचे जे मुद्दे आहेत हे पत्र त्याच्यामध्ये त्यांनी घातलेलं आहे आणि ते पत्र त्यांच्याकडनं आपण हे सगळं वाचलं आणि आम्हाला मान्य आहे त्यानुसारच आम्ही टेंडर विकत घेतोय. हे आधीच ते पत्रावर सह्या करून सही शिक्का घेऊन बिल्डरचा प्रतिनिधी पत्र देणार म्हणजे तो त्या टेंडर विकत घ्यायच्या प्रोसेसला कन्फरन्स दिला त्याने. उद्या त्याने असं नाही म्हणलं पाहिजे की नाही 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 मला मुद्दे तुम्ही सांगितलंच नव्हतं असं होतं तसं होतं. हे मुद्दे नाही. हे सगळे मुद्दे या पत्रात असतील ऍक्च्युली. ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतोय. आय होप दिस लेटर फाइंड्स गुड वी मेरिट डेव्हलपमेंट कन्सल्टंट एक्सटेंड आवर ऑल बिल्डिंग वगैरे ॲक्विजिशन एक्सप्रेस इंटरेस्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ जे बिल्डरचं नाव लिहिलं ऍक्च्युली बिल्डर लिहून देतो असं युअर keen interest in participating in this project reflects commitment to the excellence in the field of development and are we genuinely excited about the prospects of potential collaborating with you. Okay, before you proceed with the purchase and submission of the tender, it is imperative that we provide you a comprehensive details regarding the details
regarding the term, conditions and terms stipulated by the society. These conditions have been carefully crafted to ensure fairness and transparency and successful execution of the redevelopment project. म्हणजे एक करण्यासाठी काय आम्ही कंडिशन्स अशा ठेवलेले आहेत. टेंडर फी जी आहे ती टू इनिशिएट द टेंडर प्रोसेस नॉन रिफंडेबल टेंडर फी ऑफ 1 lakh इज रिक्वायर्ड. तो नंबर तुम्ही वाचला होतो. द फी कवर्ड इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असोसिएटेड विथ द टेंडर अँड युटिलिटी. म्हणजे कशा करता घेतो हे पण उद्देश पण लिहिलेला आहे. पैसे मिळवायचे नाहीत तर हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट सर्विंग जे आहे टेंडरिंग प्रोसेसची त्याच्यासाठी घेतलेलं आहे. बँक गॅरंटी रिक्वायर्ड टू फर्निशन मॅक्सिमम बँक गॅरंटी टू सोसायटी सर्विंग द फायनान्शियल सिक्युरिटी अँड मेजर्स वगैरे. इथं आपण नाव आहे की मिनिमम अमाऊंट ऑफ 50 करोड. हा त्याच्यामध्ये मुद्दा येईल हे आम्ही मॉडिफाय करू. त्याच्यानंतर प्लॅन सँक्शन. Full potential plan sanction must be obtained before vacating the flats, ensuring the compliance with the regulatory requirement and facilitating a smooth transition throughout the redevelopment process. म्हणजे तुम्हाला विकत घेत असता तर हे लक्षात घ्या की तुम्हाला वन टाइम फुल पोटेन्शियलचा डेव्हलप करायला लागला. तिथं आपण एक टाकू शकतो का की म्हणजे बिफोर वॅकेंट द प्लॅन किंवा एग्रीमेंट टाकली ना बिफोर अलीकडच्या आधी काय करायचं वॅकेंट प्लॅन म्हणजे आणि ऍग्रीमेंट करून आपण काय करणार आपलं आहे मुद्दा होईल ना. त्याच्यानंतर फिनान्शियल क्रायटेरिया. आता तुला वाचलेले तुझा अभ्यास झालेला आमचा अभ्यास झालेला आता आपण 10 वेळा सांगून झालेलं आहे. म्हणजे स्कीम आता आम्ही फुल प्लॅन सांगितलं आमचं नाव नाही तुम्ही सगळं ऐका विक्रांत सर आणि मग त्याच्यावरती काही गोष्टी आता बघ एक बोलायचं बोलायचं नाही हे दोन गोष्टी शांत बसायचं शांत बसता येईल नाही ना. ऐका ना नका कळून दे त्याला. त्यांनी प्रश्न विचारलं उत्तर देणं नाही ना आपल्याला. तुमच्यासाठी मी परत वाचतो. मी क्लिअर दिली काय बाबा बोलायला सुद्धा बोलत नाही तर नाही बोलत शांत बसायचं जे काय तुम्ही बिल्डिंगच्या वरती बोलायला आले तुम्ही बोलायचं. बोलायचं आहे 100% बोलायचं. त्यात काही विषय नाही. जसं मला तो बिल्डिंगचं नाही काम मला बोलतोय. आता वाचू दे. वाचतो. आता वाचू दे. जरा शांतपणे ऐका. Full potential plan sanction must be obtained before vacating the flat, ensuring compliance with the regulatory requirements and facilitating a smooth transition throughout the redevelopment process. याच्यात हे लीगल शब्द जे सगळे जे आहेत, वेकेटिंग द फ्लॅट ही प्रॅक्टिकल गोष्ट झाली. फ्लॅट खाली करणे, एन्शुरिंग द कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे काय होणार की तुमची डॉक्युमेंटेशन, सायनिंग, अमुक ॲग्रीमेंट या सगळ्या गोष्टी एन्श्युअर करून. म्हणजे उदाहरणार्थ नुसता फ्लॅट आधी त्याला सांगतोय मी स्पष्ट त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. नुसतं ॲग्रीमेंट केलं, तुम्हाला वेकेट केलं, एक वेकेट नाही केलं, नुसतं ॲग्रीमेंट केलं तरी चालणार नाही. वेकेट केलं, ॲग्रीमेंट केलं नाही तरी चालणार नाही. थ्रू आउट कंप्लायन्स प्रोसेस फॉलो नाही केली तरी चालणार नाही. याचा अर्थ असा आहे की ती पूर्ण टाईट प्रोसेस जी आहे ती पूर्ण टाईट प्रोसेस करून वेकेट करून पहिला फुल सँक्शन प्लॅन सँक्शन झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला हे सगळं एक्झिक्यूट करायला लागेल. प्लॅन सँक्शन करून त्या मुद्द्याखाली तुम्ही घातले. म्हणजे थोडक्यात या क्लॉज खाली संपूर्ण 251 लोकांचे जे हे जे आहे इंटरेस्ट आहे तो रिटेन केलेला आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काय एकदा तुम्ही चाव्या त्यांच्या ताब्यात दिल्या की सांगतो बरोबर आहे का नाही, ते ह्याच्यामध्ये सगळं करू नवीन फ्लॅटचा ॲग्रीमेंट झाल्याशिवाय आपण बाहेर पडणार नाही. आणि फुल प्लॅन सँक्शन झालेला असल्याशिवाय. फायनान्शियल क्रायटेरिया. आता फायनान्शियल क्रायटेरिया जो आपण कर्माचा बोललेलो होतो तो आपण तिथे कर्म आपण 150 कोटी टाकलेला होता. 150 कोटीचा कर्म इथे येईल तो आपण याच्यात ऍड करता येईल. प्रोजेक्ट एक्सपिरियन्स आपण जो टाकलेला होता तो 10 लाख आणि ते 5 प्रोजेक्ट वगैरे ते सगळं याच्यामध्ये कव्हर होईल. ईएमडीचा क्लॉज आहे 6 कोटीची ईएमडी ते घातलं जाईल. त्याच्याच खाली सिक्युरिटी डिपॉझिटचा ऍड करणार आहे आपण. तो एक पॉईंट नाही आहे तो सिक्युरिटी डिपॉझिट ऍड करू. सिक्युरिटी डिपॉझिट submission protocol, only physical submission of the tender will be accepted, and any submission lacking required EMD will be considered as a void and disqualified. म्हणजे तुमची EMD नॅशनलाइज बँकेची नसेल, अमुक नसेल, तमुक नसेल,
disqualified will. Additional consideration, developer bidder shall provide society members of various considerations including shifting charges, betterment charges, rent, alternative accommodation, corpus fund, security deposit, etc. as specified. आता इथं हे ऑफर मध्ये येणार. हे तिथं काय उल्लेख केला की हे मिनिमम तुम्हाला द्यायला लागणार आहे. इथं आपण नंबर नाही कोट करत आता तो काय एक बिल्डर म्हणे 25,000 देतो, एक म्हणे 30 रुपये स्क्वेअर फूट देतो, अमुक करतो, एक 40 ने देतो. ते ऑफर मध्ये कन्वर्ट झालं. एखादा बिल्डर चुकून म्हणून मी 100 कोटी काय गॅरंटी देतो. हा चुकून म्हणेल. म्हणू शकतो. म्हणू शकतो. बरोबर. सबमिशन डेडलाईन म्हणू शकतो ना. हा सबमिशन चुकून डेडलाईन काय म्हणू शकतो. मला ते 10 पैकी 9 मार्क भेटलं तुम्ही म्हणून की 200 देतो. करेक्ट. असं काय अडचण काय नाही. पैसे पडून नाही. काय गॅरंटी काय तिथं डिपॉझिट मार्केट हलवायचं असेल तर कसं आहे? करेल. शोधायचं आपल्याला तसं बिल्डर. असे करू शकतो की तुमचे प्रोजेक्ट 700 कोटी आहे, 700 कोटी तुमच्या अकाउंटमध्ये जमा करून तुम्ही रिलीज करत सबमिशन डेडलाईन असंच खेळ वातावरण दादाला इन्स्ट्रुमेंट पेक्षा डिपॉझिट मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण बँक गॅरंटी आपल्याला काही रुपये येत लक्षात ठेवून नाही केलं. ते सांगतो. ते फक्त कागद देतो. म्हणून तर ते लोक म्हणतात ना. बँक गॅरंटी नाही होती. प्रोजेक्ट पासून तुमच्या दारात येतो. चला. सबमिशन एक मिनिट. सबमिशन डेडलाईन. नो टेंडर शॅल बी ऍक्सेप्टेड आफ्टर ड्यू डेट टाइम दिलो. With no exceptions made for the office closure, weekends वगैरे हेल्थ इश्यू वगैरे जे काय काही कन्सिडर केले जात नाही. संध्याकाळी 13 तारखेला 12 तारखेला संध्याकाळी 5:30 क्लोज होईल. 5:31 ला घेतलं तर आराम नाही. साध्या भाषेत सांगायचं. टॅक्स अँड लायबिलिटी. The developer will be liable for all taxes and liabilities due by the applicable government and or semi-government authorities pertaining to the property from the date of receiving vacant and peaceful possession till the date of handing over the back the possession to society. थोडक्यात त्याचे संपूर्ण जे टॅक्स लायबिलिटी जे आहे, कॉर्पोरेशन टॅक्स, अमुक हे सगळं जे आहे आपण वेकेट केल्यानंतर त्याची जबाबदारी ते आउटस्टँडिंग नावावर येणार नाही. त्याच्यानंतर furthermore the society has outlined a general clause to be incorporated in MOU and the development agreement ensuring the protection of the society's interest throughout the project duration. म्हणजे बिल्डर बरोबर जे काय अग्रीमेंट होणार आहे त्याच्यामध्ये सगळे जे काय सोसायटीच्या अनुषंगाने जे काही प्रोटेक्शन्स आहेत ती ह्याच्या व्यतिरिक्त केली जातील असं त्याच्यात उल्लेख केला आहे. म्हणजे तुम्ही अग्रीमेंट करणार नाही, अमुक नाही तर तुम्हाला चालणार नाही. हे इथंच लिहिलेलं आहे. कारण तुमच्या टेंडर घेतल्यानंतर जाऊन अग्रीमेंट आम्ही करतच नाही. मग ते गेलं इथे लिहिलेलं आहे तुम्हाला अग्रीमेंट करायला लागणार नाही. त्याच्यानंतर नो थर्ड पार्टी इंटरेस्ट ऑर मॉर्गेज. सोसायटी stipulates that the developer will not have any rights to create third party interest or mortgage of the plot of the society or the constructed flats to be given to the existing members or any bank or financial institution. Okay. This condition aims to safeguard the ownership right of the society and its members and prevent any potential dispute or like encumbrance of the society or property. Clear. Amalgamation with the prior consent. Okay. Any amalgamation or adjustment society shall be only done. आपल्याला जरा लागू आहे clause. Any amalgamation or adjustment of the society shall be done with any prior consent and approval of the society. This condition ensures that any decision regarding the amalgamation are made in consultation with the society, taking into account its interests and preferences. हा क्लॉज आपल्याला 100% लागू आहे. त्याचा फरक त्याचा मराठीत अर्थ. याचा मराठीत अर्थ असा आहे की खूप महत्त्वाचा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यांनी काय सांगितलं सांगतो की आपण आता सोसायटी प्रतिज्ञा शब्द वापरतो. मला कळायला बाकी सगळ्यांना बरोबर. हा याचा अर्थ असा आहे की सोसायटी बरोबर आपण प्रतिज्ञा म्हणजे फेडरेशन शब्द वापरतो. फेडरेशन बरोबर नका. फेडरेशन बरोबर एकदा हे अग्रीमेंट झालं आपलं की त्याच्यानंतर दुसरा कुठलाही प्लॉट शेजार बाजारचा या आपल्या स्कीम मध्ये जर ऍड करून घ्यायचा असेल तर थोडक्यात मुळे स्कीम साठीचा जो आहे प्रतिज्ञा जे आहे ते होण्याची 99% शक्यता आहे. पण ती आपली परवानगी
पुनर्रचना परवानगीशिवाय आणि त्याच्या रिटर्न कन्सेंट शिवाय आणि त्याच्याबरोबर काय लिहिलेलं आहे महत्वाचं की द कंडिशन एन्श्योर्स दॅट एनी डिसिजन रिगार्डिंग द अमोलगमेशन आर मेड इन कन्सल्टेशन विथ द सोसायटी टेकिंग इनटू अकाउंट इट्स इंटरेस्ट अँड प्रेफरन्सेस. म्हणजे आपला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायला म्हणजे अगदी वर्ड टू वर्ड जाऊ नका. तुम्ही जर त्याला पूर्ण करू द्या. थोडक्यात सांगायचं. थोडक्यात व्यवस्थित सांगतो मी. मराठीत सांगतो. हा. याच्यात थोडक्यात याचा अर्थ असा होतोय की जर अमलगमेशन करायचं हायपोथेटिकली जातो वर्ड टू वर्ड जाऊ नका. 0.5% आम्हाला वाढवून दिला तरच त्याला तुम्ही अमलगमेंट करू शकताय. म्हणजे तो टक्का काय असेल तो आपण बसून परत ठरवायचा. टक्का म्हणजे काय हे लक्षात ठेवा. टक्का म्हणा, If any 5 रुपये म्हणा, amalgamation. 2 रुपये म्हणा, काही समजा काही शंभर समजा. म्हणा, काय असेल ते बँक गॅरंटी वाढवली. इंटरेस्ट. Bank all the members should agree for that. थोडक्यात Any तुमचं इथं amalgamation, any changes. आता तुझं 500 स्टेप 100 स्केल वाढलं. इथं आम्हाला कळलं का म्हणतो आपण? सर्व कळलं ना? यांनी आम्हाला आणि आपल्याला फक्त मुळेशी ऐकल वगैरे आपल्याला कोणासाठी सांगायचं नाही. ऐकायला घ्यायचंच नाही. घ्यायचं नाही ना, आपला 10 वर्ष थांबवलं. तुमचा वाचून pro rata benefit sharing in the event that the floor space FSI potential of the plot increases during the tenure of the project, the benefit shall be passed to a pro rata basis only. This condition ensures that equitable distribution of the benefit arising from changes of the FSI potential among the all stakeholders involved in the redevelopment project. आता हे ठीक आहे. हा क्लॉज त्याचं थोडक्यात म्हणणं काय ह्याच्यापेक्षा जास्त जर FSI वाढणार त्या पिरियड मध्ये तर ज्या कंडिशन मध्ये आपलं अपोर्शन झालेलं आहे ते धोरणामध्ये घेणार. तर त्या pro rata basis वर व्हायला पाहिजे असं आपण असं म्हणूया. असं नाही होत. नाही, त्याला तरी सुद्धा यांनी कॉन्शियस पोरांना आता कसं सांगतो बिल्डर पोचलेले असतात हा. त्या सगळ्या केस मध्ये ते म्हणतात तुम्ही वाढीव प्रकरणाबद्दल लिहिलं कमी झालं तर प्रीबिड मध्ये ह्या गोष्टी येतात. ते म्हणतात जसं वाढीव मध्ये लिहितात तोच आम्हाला प्रीबिडला पण कमीला पण लागू. मग तुमचा 100 चा 75 करू का आम्ही 22 वर्षा गेलो तर बरोबर आहे. म्हणजे दोन्ही Actually, मग शेवटी काय असणार त्याचं बॅकफुटवर जाते सोसायटी. कमी झालं तर आपण नाही, मग घेणार त्यामध्ये का? हा clause नाही, काढून नाही, तेवढं आहे की आपण one time plan sanction आणलं ना. तर फर्स्ट प्रेफरन्स टू द एक्झिस्टिंग मेंबर्स. वन टाइम प्लॅन सँक्शन म्हणतो आपण, पण तो फायनल सँक्शन नसतो. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यावर सगळं तो आताच्या नियमात ऐकत आहे. आजच्या नियमाप्रमाणे मी प्लॅन सँक्शन केला. मी दुसऱ्या दिवशी जाऊन तो रिवाइज करू शकतो किंवा मी तुम्हाला पोझिशन द्यायच्या आधी कधी रिवाइज करू शकतो. नाही पण तरी सुद्धा तो काय माहिती का फर्स्ट टाइम तुम्ही सँक्शन करून घेता हा. रिव्हिजन होऊ शकतात ना. पण तो फायनल प्लॅन नसतो. फायनल प्लॅन तुम्ही revise करू शकता. फुल फायनल नसतं. तसा पण कुठलाच फायनल नसतो. नाही.